अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं पहिली अटक केली आहे। या प्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला पनवेलीतल्या आश्रमावर आणि सारंग अकोलकर यांच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकला होता। त्यानंतर सीबीआयनं वीरेंद्र तावडेला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं। गेल्या 8 दिवस वीरेंद्र तावडेची कसून चौकशी सीबीआयकडून सुरू होती। वीरेंद्रचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड आणि दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी वीरेंद्रच्या मोबाईलचं लोकेशन यासंबंधी सीबीआयनं पुरावे गोळा केले होते। दरम्यान चौकशीत वीरेंद्रनं दिलेल्या जबाबात सीबीआयला तफावत आढळली म्हणून शुक्रवारी रात्री 9 वाजता वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अधिकृतरित्या अटक केली। त्याला सीबीआय आज न्यायालयात हजर करणार आहे। मात्र त्याला कोणत्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे याबाबत सीबीआयनं कमालीची गुप्तता पाळली आहे। कोर्टाने वेळोवेळी जे निर्देश दिले तपास यंत्रणांना त्यातून तपासाचं काम गतिमान झालं आणि आज 2.5 वर्षानंतर का होईना परंतु एक अटक झालेली आहे। मला असं वाटतं ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की या वेगवेगळ्या तपास यंत्रणा या एकाच संस्थेच्या साधकांना का अटक करत आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यापुढील काळामध्ये मला असं वाटतं की सीबीआयने या संपूर्ण कटाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। दरम्यान डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातननं आता कांगावा करायला सुरुवात केली आहे। तावडेंच्या अटकेबाबत सनातननं नाराजी व्यक्त केली आहे। सनातन संस्था ही पूर्णतः निर्दोष आहे। सनातन संस्था कुठल्याही असंवैधानिक कृत्य कधीही करणार नाही, सनातन संस्थेचा साधकही करणार नाही। खूप गंभीर गोष्टी आहेत की सनातन संस्थेच्या निरपराध साधकांचा छळ होतोय। सातत्याने साधकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। अर्थात आमची श्रद्धा आहे ती परमेश्वरावरती आहे। दिघावासियांसाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे। पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणी आश्वासन दिले। सोमवारी सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे, तर घर वाचवण्यासाठी दिघावासीय आक्रमक झालेत। एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर त्यांचं आंदोलन सुरू आहे। दिघावासियांना न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी हा इशारा दिला। लवकरात लवकर न्याय दिला नाही तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर दिघावासियांनी विद्या चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली। सगळ्या इमारती आम्ही 2 दिवसात खाली करा 24 तासाच्या आत आणि हे सगळे 25,000 लोक इथे बेघर झालेले आहेत। आमचं जे काय ते शासनाने ठरवावं आणि आमच्या आधी आघाडी सरकारने उल्हासनगरचं असेल किंवा पिंपरी चिंचवडचं असेल अनेक बांधकामे आम्ही वाचवलेली आहेत आणि आज मुख्यमंत्री जेव्हा सांगतात हायकोर्ट मुख्यमंत्र्यांना म्हणा ऑर्डिनन्स काढा, आम्हाला कोर्ट कचेऱ्या माहिती नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, तुम्ही सत्तेवर बसलेला आहात। मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती आरटीआय अंतर्गत बाहेर आली आहे। मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताचे गृहसचिव मधुकर गुप्ता इस्लामाबादमध्ये पाहुणचार जोडत होते। एवढंच नाही तर गृहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी आपला पाकिस्तानातल्या मुरीच्या हिल हॉटेलमधला मुक्काम एका दिवसानं वाढवून घेतल्याची माहिती समोर आली आहे। गृहसचिव स्तरावरची अधिकारी चर्चा झाल्यावर पाकिस्तानला आपला मुक्काम का वाढवून घेईल असा सवाल यामुळे निर्माण झाला। या मुद्द्यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची आपली चर्चा 27 नोव्हेंबरलाच होऊ शकली असती, त्यामुळे एक दिवस वाढवून घ्यावा लागला असं स्पष्टीकरण गृहसचिवांनी दिलं होतं। जो डेविड हेडली ने कहा है कि 26/11 के आतंकी हमले की साजिश कि आर्मी के लोग और आईएसआई लोगों ने किस तरह से अंजाम दिया और इसी तरह से पाकिस्तान के तरफ से गुमराह करने की कोशिश हमारे एमएचओ ऑफिसर्स को की गई, ऐसा प्राइमा फेसी तो मुझे लगता है। इससे दोनों बातों से एक बात स्पष्ट आज हो चुकी है कि 26/11 का आतंकी हमला ये पाकिस्तान की तरफ से स्टेट स्पॉन्सर टेररिज्म था। कॉन्स्पिरेसी थी तो किसकी थी, वो थी कि नहीं थी? जो बोल रहे हैं कॉन्स्पिरेसी थी तो वो प्रिजम्पशन पे बोल रहे हैं, क्या उनके पास कोई दूसरा भी एविडेंस है? ये देखना पड़ेगा अपने को और उसके ऊपर बोलना पड़ेगा। वो थी या नहीं थी, इसके ऊपर मैं जजमेंट देना दुरुस्त नहीं है। जो बोल रहे हैं कॉन्स्पिरेसी है वो बता दें। शिवसेना प्रणित भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष मयूर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत। कंत्राटदाराकडे खंडणी मागून त्याला मारहाणी केल्याचा आरोप फरार मयूर शिंदेवर। याआधी पोलीस अधिकाऱ्याला मारहाणी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। शिवसेना आमदार सुनील राऊत यांचा मयूर शिंदे हा निकटवर्तीय मानला जातो। मयुरेश गुंजाळ या कंत्राटदाराकडे मयूर शिंदेनं 9 जूनला 2 लाखाची खंडणी मागितली होती, ती द्यायला नकार दिला म्हणून मयूर शिंदेनं गुंजाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। दरम्यान आमदार सुनील राऊत यांना मयूर शिंदेबाबत विचारलं असता हे भाजपचं कारस्थान असल्याचा उलट आरोप त्यांनी केला आहे।
अखेर एकनाथ खडसे जळगावात दाखल झाले. सकाळी 6 वाजता दादर अमृतसर एक्सप्रेसनं जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं आगमन होताच समर्थकांनी त्याला भेटण्यासाठी गर्दी केली. मुक्ताई त्यांच्या बंगल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित असतील. त्यानंतर सोयीनुसार ते मुक्ताईनगरसाठी रवाना होतील. 30 कोटीची लाच, भोसरी जमीन खरेदी प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे संभाषण या आरोपामुळे 4 जूनला खडसेंना सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. त्यामुळे जिल्ह्यात खडसे समर्थक आक्रमक झाले होते. गेले अनेक दिवस खडसे मुंबईत तळ ठोकून होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांना रोखून संयम पाळण्याच्या सूचना खडसेंनी दिल्या होत्या. येत्या 24 तासात कोकण, मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय. मुंबई आणि उपनगरातील काही भागात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. आज मुंबईसह उपनगरातही मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना या मान्सूनपूर्व पावसानं मोठा दिलासा दिलाय. सुमारे तासभर हा पाऊस सुरू होता. त्यामुळे बच्चे कंपनीलाही पहिल्या पावसात भिजवण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान पहिल्याच पावसात मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. चर्चगेटला स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली. मध्य रेल्वेवर सीएसटीकडे जाणारी स्लो ट्रॅकची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. दरम्यान प्रवाशांसाठी मुंबई, मुलुंड आणि वाशीहून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. रेल्वे पाठोपाठ मुंबईत काही ठिकाणी रस्ते वाहतुकी कोलमडली होती. भांडूप येथील एलबीएस रोडवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. सोनापूर सिग्नल जवळ पाणी साठवल्यानं ही रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राज्य आता पेरणीपूर्व कामात गुंतलाय. दुष्काळानं भेगाळलेल्या जमिनीची नांगरणी, कुळपणीच्या कामांना वेग आलाय. दुष्काळानं कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीची तयारी केली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना ते करतायत. 3 वर्षापासून पाऊस नाही. का करावं? त्या मला खात बी घालून मोकळं होऊन जायचं काम. वर्षाला 3 वर्ष झालं पाणी नाही प्यायला. जनावर जागा सुटलाय, माणसं जागा सुटलाय. अशी भानगड होऊ कोणत्या आशेने करणार? आता वडल्यासाठी आशण करणार. वड्याला काय तर भागल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या देशी बियाण्यांचं संवर्धन करण्यासोबतच या बियाण्यांची बँक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशननं हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत यवतमाळच्या पांढरकवडा येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना तब्बल 13 लाख रुपये किमतीच्या डाळवर्गीय बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. खरीपाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी यामधून आणखी बियाणं उपलब्ध होणार असून ते बियाणं लागवडीसाठी पुन्हा बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक्सप्रेस वेवरील वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणि वाहतूक विभागानं कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. जादा लोड वाहून नेणारे ट्रकवाले, बेदरकार वाहनं चालवणारे कारचालक, लेन कटिंग करणारे, मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. लांब पल्ल्याच्या बसेस, ट्रक यात 2 चालक नसते, सीट बेल्टचा वापर करणारे तसंच खासगी वाहनं याची तपासणी करण्यात येत आहे. वडगाड टॅप आणि खंडाळा टॅप इथे तपासणी नाके उभारण्यात आले. इथे 24 तास तपासणी केली जाते. 9 आणि 10 जून या 2 दिवसात पोलिसांनी 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केलाय. ओव्हर स्पीडिंग, लेन कटिंग, सीट बेल्ट न लावणे, ओव्हर डायमेन्शन आणि ओव्हरलोड अशा विविध गुन्ह्यांखाली पोलिसांनी 2 दिवसात 250 पेक्षा जास्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तर 22 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा पर्दाफाश झालाय. कांदिवलीतल्या उच्चभ्रू अशा ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका बंगल्यात अल्पवयीन मुलांचं शोषण केलं जात होतं. या बंगल्यातून 28 मुलांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी 12 मुलं अल्पवयीन असल्याचं समोर आलं. शुक्रवारी रात्री 9 वाजता पोलिसांनी छापा मारून या मुलांची सुटका केली आहे. या बंगल्यात मुलाला दिवस रात्र पूजा अर्चा, जपजाप्य करण्यात बळजबरी केली जायची. बंगल्यातील इतरही कामं करायला सांगितली जायची. कामं न ऐकल्यास या मुलाला उपाशी ठेवलं जायचं. हा बंगला बाहेरून पूर्ण हिरव्या कापडानं झाकलेला होता. या बंगल्यातून सतत पूजा अर्चेचा आवाज येत असायचे. एका मुलानं पालकाने केलेल्या SMS-ला सगळा प्रकार उघड झालाय. दरम्यान यातील बोधू बाबालाही पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पण या आगीचा सर्वात जास्त फटका बसला इथं राहणाऱ्या अमोल जोशी नावाच्या तरुणाला. डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीमुळे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे अमोलचं ठरलेलं लग्न मोडलंय. अमोलला लग्नासाठी सांगून आलेल्या मुलीनं लग्नासाठी एकच रड घातली आहे, ती म्हणजे इथून दुसरीकडे घर घेण्याची. या विचित्र अटीला या भागातले अमोल सारखे अनेक तरुण हे चक्रावून गेले. जर पुनर्विक्री करून दुसरीकडे जाणार असेल तर त्याचं घर विकलं जात नाही. आणि नवीन समस्या पण अशी आलेली आहे की या ठिकाणी जे तरुणाई राहते यांच्यासाठी जर नवीन लग्नासाठी स्थळ बघण्यासाठी जरी मुलीकडे येणार असतील तरी ते आल्यानंतर पहिले अरे बापरे तुम्ही डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी राहता का, इथं आम्हाला तुम्ही जर दुसरीकडे घर घेणार असाल तर आपला सोयरीक आपण जुळवू शकतो. इतपत वैयक्तिक स्तरावर लोकांना समस्या भेडसावत आहेत. अहमदनगरमधील कान्नूर पठार येथे एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये 2 ते 3 लाखाचा ऐवज चोरीला गेलाय. गावातील रंगनाथ वाघुडे, रामदास खोदडे, रामदास निमसे आणि नरसाळ यांच्या घरी घरफोडी झाली. रात्री 3च्या दरम्यान चोरीचा प्रकार झाला. गेल्या 2-3 महिन्यात 4 ते 5 वेळा कान्नूर पठारला जबरी घरफोड्या झाल्यात. मात्र पोलीस यंत्रणेला अजूनही जाग आलेली नाही. केवळ थातूरमातूर उत्तर देण्यापलीकडे पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. तब्बल 192 तास सखंड भजनं गाण्यात आल्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. नवी मुंबईत रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील गायक वादक कलावंत समिती यांनी एकत्रितपणे 192 तास सखंड भजन गायन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. 2 जून ते 10 जून या काळात हा महोत्सव पार पडला. या भजन महोत्सवात कोकणातल्या 4 जिल्ह्यातल्या 250 पेक्षा जास्त भजन मंडळींनी सहभाग घेतला होता. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असले तरी पुण्यातील स्कूल बसेसची तपासणी पूर्ण झालेली नाही. स्कूल बसेसची तपासणी करून घेण्यासाठी आरटीओकडून 15 जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर तपासणी करून न घेणाऱ्या स्कूल बसेसवर कारवाई करण्यात येणार आहे. खासगी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन शिक्षण घेणारा विराज रानडे सध्या नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरलाय. गेल्या 1-2 वर्षापासून तो घरच्या घरी काहीतरी नवनवीन प्रयोग करत आलाय. काही प्रयोगात त्याला अपयश मिळाले, मात्र तो खचला नाही. जिद्दीनं पुन्हा उभा राहिला आणि नवनवीन प्रयोग करत गेला. आता त्याने छंद म्हणून इलेक्ट्रॉनिक स्केटिंग बोर्ड तयार केलाय. स्वतःच्या वजनासह 5 ते 10 किलो वजन हा बोर्ड पेलू शकतो आणि साधारणतः ताशी 25 किलोमीटर वेगानं धावू शकतो. बाजारात अशा बोर्डसाठी 60-70 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. मात्र विराजनं 30,000 रुपयातच हा बोर्ड तयार केला आहे. 17व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं पुण्यात आयोजन करण्यात आले. हडपसरमधल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. 10 जून ते 15 जून दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत 26 राज्याचे पोलीस बँड सहभागी झाल्यात. या पोलीस बँडनी आपापल्या तालबद्ध संचलनानं उपस्थितांची मनं जिंकली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सिक्कीमच्या बँड पथकात महिलांचं प्रमाण अधिक आहे. आयसिसचा चीफ अबू बकर अल बगदादी जखमी झालाय. त्याला काही इराकी चॅनलनं तसा दावाही केलाय. 9 जूनला नाटोच्या हवाई हल्ल्यात बगदादी त्याच्या काही साथीदारांसह जखमी झाला. नाटोनं मात्र अजूनही या चॅनलच्या बातमीला दुजोरात दिलेलं नाही. बगदादीला 2014 पासून पाहिलेलं नाही. 2014 साली मोसूल शहरात एका मशिदीत समर्थकांना संबोधित करताना त्याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. इराकमध्ये आयसिसला आणखी एक मोठा धक्का बसला. इराकच्या सैन्यानं बशीर गावाला आयसिसच्या कब्जातून मुक्त केले. कमकुवत होत चाललेल्या आयसिसनं आता स्वतःच्या बचावासाठी सामान्य इराकी नागरिकांचा ढालीसारखा वापर केलाय. शिवाय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भुयारामध्ये ते लपतायत. पाकिस्तानात एका मशिदीचं छत कोसळल्यानं 5 लोक ठार झालेत तर काही जण जखमी झालेत. नमाज पढून झाल्यानंतर सर्व लोक छतावर जमले होते. त्यावेळी दुर्घटना घडली. रमजानच्या महिन्यामुळे मशिदीत इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दी होती. स्पेनमध्ये करचोरी प्रकरणी फिर्यादीनं राजकुमारी क्रिस्टिना आणि त्यांचे पती आणि इतर 15 जणांना 19 वर्षाच्या शिक्षेची मागणी केली. या सर्वांवर बोगस कंपनीच्या माध्यमातून पैसे जमवल्याचा आरोप आहे. राजकुमारी क्रिस्टिनानं हे सर्व आरोप फेटाळलेत. क्रिस्टिना स्पेनचे राजा जुआन कार्लोस यांची मुलगी आहे.
ऑल टाइम चॅम्पियन बॉक्सर मोहम्मद अली यांच्या शोकसभेसाठी शुक्रवारी अनेक लोक जमले होते. अलींचं होमटाऊन लुईविलमध्ये ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही हजर होते. यावेळी इतरही महत्त्वाच्या व्यक्ती हजर होत्या. 2 दिवसाच्या शोकसभेनंतर आज मोहम्मद अलींना सपुर्दे खाक केलं जाणार आहे. दरम्यान अंत्ययात्रेसाठी हॉलिवूड स्टार विल स्मिथ आणि बॉक्सर माईक टायसन अली यांची कास्केट उतरून कारमध्ये ठेवली. जगभरात द बॉक्स मोहम्मद अलींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. फिलिपिन्समध्ये अलींच्या आठवणीत अलींच्याच नावे असलेल्या मॉलमध्ये प्रदर्शनाचं आयोजन केलं. या फिलिपिन्समध्ये मोहम्मद अलींनी खेळलेले सामने दाखवण्यात आले. या प्रदर्शनाची खासियत म्हणजे जॉय फ्रिझर यांच्यासोबत अलींनी खेळलेली अखेरची मॅच. फिलिपिन्समध्ये अली एकूण 3 बॉक्सिंगच्या मॅचेस खेळले होते. सततच्या पावसामुळे चीनमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे लिपिंग काउंटिंगमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. लिपिंगमध्ये आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला आहे. याआधी पूर्व चीनमधल्या झिजियांग प्रोव्हिन्समध्ये भूस्खलन झाल्याची बातमी आहे. बचाव कार्य जोमानं सुरू करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.